पण साऱ्या प्रचलित जगामध्ये हे करणं शक्य आहे का? नाही. मग इहलोक कोणता? तर आम्ही जिथे राहतो तो इहलोक. आमची वस्ती, आमची लोकॅलिटी, आमचा समाज हा इहलोक आहे. तिथपासून सुरुवात करायची आणि बाकीचा मोठा इहलोक जो आहे तो काबीज करायचा. काही लक्षात येतं आपल्याला? पण पहिलं पाऊल तुमचं कुठे पडणार आहे? तुमच्या समाजामध्ये. म्हणून बौद्ध समाज सदाचारानं जगू शकेल, सदाचारानं एकमेकाशी व्यवहार करू शकेल, अशा प्रकारचा बौद्ध समाज घडवणं हे बाबासाहेबांच्या शिकवणीतलं आद्य कर्तव्य आहे. द फर्स्ट रिस्पॉन्सिबिलिटी. कोणते बौद्ध हे करण्याचा प्रयत्न करतात मला सांगा? कोणी करत नाही. ही वस्तुस्थिती आहे. आमचा समाज आम्हाला घडवलं पाहिजे आदर्शप्रमाणे. हे बाबासाहेबांचं कार्य आहे. त्याला नुसतं धम्मकार्य म्हणू नका. समाज घडवण्याचं कार्य सामाजिक कार्य आहे, सार्वजनिक कार्य आहे. धर्माच्या माध्यमातून ते होतं एवढाच फक्त फरक आहे, परंतु ते सार्वजनिक कार्य आहे. हे काही लक्षात येतं आपल्याला? मग हे समाजकार्य आपण कधी आयुष्यात हाती घेतलेलं आहे का? काय ऐकलं आपण बाबासाहेबांचा प्रश्न आहे. म्हणून वस्त्यामध्ये आपल्याला त्याच्या उलटं चित्र पाहायला मिळतं. आपसामध्ये धुसफूस आहे, आपसामध्ये विरोध आहे, गटबाजी आहे, मारामारी आहे, त्या विहारामध्ये कोणी ढुंकून पाहत नाही अशी स्थिती आहे. सगळीकडे असं झालेलं ना. हा सदाचार आहे का? विहाराचा कारभार पाहणाऱ्या माणसांच्यामध्ये गटबाजी असावी, हा सदाचार आहे का? वस्तीमध्ये राहणाऱ्या लोकांच्यामध्ये निर्णय संघटनांच्या आपापसामध्ये संघर्षाची भूमिका असावी, हा सदाचार आहे का? आहे ना गडबड घोटाळा. हे कार्य बाबासाहेबांनी महत्त्वाचं कार्य म्हणून समाजाला दिलं की तुम्ही हे करा. अगोदर तुमचं बघून इतर करायला लागतील आणि अशा पद्धतीने तुमची संख्या वाढत जाईल. होऊ शकतं की सारा भारत बौद्धमय होईल आणि मग हा इहलोक जो आमचा देश आहे, भारत आहे, तो बौद्धमय झालेला असेल. परंतु चालण्याचं आपल्याला कुठे पोचायचं, त्या पोचण्याच्या ठिकाणी आपण पाऊल नाही टाकू शकत. आपल्याला पाऊल टाकावं लागतं. आपण जिथे आहोत त्याच्या पुढे सुरुवात तिथून करावी लागते. जिथे आहे त्याच्या पुढे पाऊल टाकण्यापासून. एकदम उचलला पाय आणि त्या हिंदू धर्मातल्या त्या वामनासारखा साऱ्या पृथ्वीला गिळंक करून ठेवला असं तर काही नाही. ही तर परिस्थिती आहे. आपण कोणत्या भ्रमामध्ये राहतो हे मला कळत नाही. आणि ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे की आजही बौद्ध समाज या गोष्टीची अजिबात फिकर करत नाही. ही वस्तुस्थिती आहे. काय बाबासाहेबांचं ऐकलं आम्ही, हा प्रश्न आहे. आणि आता आणखी पुढे मख्खी यायची. बाबासाहेब त्याच्या मुळाशी जातात. त्यांचा धर्म पंचशील, अष्टांग मार्ग आणि पारमितावर भर देतो. भगवान बुद्धानं या त्रयीवरच आपला धर्म का आधारला, या तीन गोष्टींना का महत्त्व दिलं? सारी त्यांच्या धर्माची शिकवण या तीन गोष्टींवरती उभी राहिलेली आहे. साधी गोष्ट नाही ते. कारण जीवन मार्गाचे हे तीन घटक असून त्यांच्या योगानंच मनुष्य सदाचारी बनू शकतो. दुसरा सदाचारी बनण्याचा मार्ग नाही, हे बाबासाहेबांनी याच्यामध्ये निक्षून सांगितलेलं आहे. आणि मग पुढची जी दोन वाक्य आहेत, ही दोन वाक्य त्यांच्या साऱ्या तत्त्वचिंतनाचा सारांश आहेत आणि बुद्ध धर्माचं अचूक मर्म सांगणारी आहेत. अचूक मर्म सांगणारे. ह्या दोन्ही वाक्यांच्याकडे आपण कधीही लक्ष दिलेलं नाही, कधीच. काय म्हटलं आहे त्यांनी पहा. जीवन मार्गाचे हे तीन घटक आहेत, त्यामुळे मनुष्य सदाचारी बनतो, हे आपण वाचलं. आणि मग ते म्हणतात पुढे,
Man's misery is the result of man's iniquity to man. अनुवादामध्ये थोडीशी गडबड झालेली आहे. माणसाचे दुःख माणसातील अनुचित व्यवहाराचाच परिणाम आहे. तसा अनुवाद बरोबर आहे, पण अनुचित व्यवहार याच्यामुळं स्पष्टीकरण होत नाही. मूळ अर्थ एकदम माणसाला कळत नाही. काय म्हणायला पाहिजे होतं तिथे? इनिक्विटी. इनिक्विटी म्हणजे दुर्व्यवहार. इनिक्विटी म्हणजे अन्याय. म्हणून या वाक्याचा अनुवाद कसा व्हायला पाहिजे होता? माणसाचे दुःख हे माणसातील दुर्व्यवहाराचा परिणाम आहे. काही लक्षात आलं? माणसातील अन्यायाचा परिणाम आहे. म्हणजे त्याचा अचूक अर्थ पुढे आला की मनुष्य माणसावरती अन्याय करतो, आपापसात अन्याय करतो. मनुष्य आपापसामध्ये दुर्व्यवहार करतो आणि म्हणून दुःख निर्माण होतं. हा अर्थ स्पष्ट होतो. अनुचित व्यवहार यातून हा अर्थ स्पष्ट होत नाही. काही लक्षात आलं आपल्याला? म्हणून इंग्लिश वाक्य मी मुद्दाम वाचलं. मॅन्स मिझरी इज द रिझल्ट ऑफ मॅन्स इनिक्विटी टू मॅन. इनिक्विटी मॅन नाही, मनुष्य माणसाची जो अन्याय करतो त्यातून दुःख निर्माण होतं. ओनली रायटसनेस कॅन रिमूव्ह दिस इनिक्विटी अँड द रिझल्टंट मिझरी. आणि मग हे अन्यायातून निर्माण होणारं अन्याय आणि अन्यायातून निर्माण होणारं दुःख फक्त सदाचारानंच नष्ट होऊ शकतं. हे फार मोठं सत्य बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे. फार मोठं सत्य. समाजामध्ये सदाचार रुजवलाच पाहिजे, त्याची आवश्यकता आहेच. तर समाजातली अनेक दुःख जी आहेत ती नष्ट होऊ शकतील. नाही तर दुःख नष्ट होऊ शकत नाही. आणि दुर्दैवानं बाबासाहेबांच्या अनुयायांचा आजचा जे दृष्टिकोन आहे त्या दुःखाशी त्याला काही घेणं देणंच नाही. असलं तर असू दे, चालतं तर चालू दे, नष्ट करण्याचा विचारच नाही. ते आहे की नाही याचाही विचार करण्याची त्याला गरज नाही. सारं गृहीत धरून चाललेलं आहे. मग मला सांगा, कोणती संघटना कोणतं दुःख नष्ट करण्याचा प्रयत्न करते? सरळ प्रश्न आहे. संघटना हजारो आहेत. कोणती संघटना माणसाच्या जीवनाला असा टर्न देत आहे, अशा प्रकारचं वळण लावते आहे की ज्यामुळे त्याचं दुःख कमी होईल, त्याच्या काही समस्या कमी होतील? आहे शक्य? नाही. आम्ही फक्त बाबासाहेबांचं नाव घेतो, काहीतरी करत राहतो. त्या करण्यातून खरंच दुःख निर्माण नष्ट होईल का, करण्याचा काही लाभ होईल का याचा विचार करत नाही. म्हणून एखाद्या संघटनेमध्ये आपापसात नाही पटलं, वेगळे झाले की प्रत्येकजण वेगळी संघटना निर्माण करतो. त्यांचं आपापसात नाही पटलं की ते वेगळ्या संघटना निर्माण करतात. म्हणतात नाही त्याला नीट करता येत नाही, आम्ही करतो म्हणून. हा म्हणतो ते यांनाही नीट करता येत मग आम्ही करतो म्हणून. हा प्रकार आहे. RPIचं तेच झालेलं आहे. RPI फुटली कशामुळं? त्यांना काय कळतं आहे? बाबासाहेब कळत नाही, ते त्यांचं कार्य करत आहे, आम्ही खरं करतो म्हणून यांचा वेगळा गट झाला. तसे आणखी गट होत गेले. BSP फुटली, त्याचे गट होत गेले. धार्मिक संघटना फुटल्या. त्या बुद्धिस्ट सोसायटीला मिंडाला काही करता येत नाही, त्यांना जमत नाही, मग आम्ही वेगळी केली. यांनाही जमत नाही, आम्ही वेगळी केली. मग आता वस्तीमध्ये लोकांनी केलं आहे, ह्या कोणालाच काही जमत नाही, आपलं आपण करा म्हणून त्यांनीसुद्धा आपल्या स्थानिक संघटना निर्माण केल्या. धर्मप्रचार करणाऱ्या गोष्ट घरी आहे. समता सैनिक दल तीच भूमिका. वस्तुस्थिती आहे ना. तुम्ही अशा तऱ्हेनं जर तुकडेच पाडत गेला त्या ह्याच्यामुळं, तर मला सांगा कोणतं सुख निर्माण होणार आहे? साधी गोष्ट आहे ना. आणि तुमच्या तुकड्याला बाकीचे मान्यता देणार आहेत का? नाही मान्यता देणार. प्रत्येक तुकडा काय म्हणणार? आम्हीच खरे. ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे तो तुकडा तसाच राहणार, तो दुसराही तुकडा तसाच राहणार. तुम्ही आणखीही नवीन तुकडा निर्माण करून त्याच्यात भर घातली म्हणजे तुकडाच. काय साध्य होणार? लक्षात आलं? म्हणजे वैचारिक कमजोरीमुळं आपण असे वाहवत जातो. लक्षात आलं आपलं?
आणि नाव फक्त बाबासाहेबांचं घेतो आणि मग त्याला काही इकडचे तिकडचे पुरावे देतो. अरे आता सगळीकडे अन्याय अत्याचार व्हायला लागले, आपला प्रयत्न केला पाहिजे, मग ऐक्य झालं पाहिजे. मग राजकीय ऐक्याची भूमिका घेतली जाते. मग गटांचं ऐक्य करा, इतर संघटनाच्या ऐक्याची भूमिका घेतली जाते, त्यांचं ऐक्य करा. ऐक्य असं होत असतं का? ऐक्य कसं होत असतं? त्याचं मर्म बाबासाहेबांनी ते सांगितलं आहे. ऐक्य समाजाचं सदाचारातून होत असतं. सदाचार माणसाला जोडतो, नुसती कल्पना माणसाला जोडत नाही, नुसती संघटना माणसाला जोडत नाही. मी काय म्हणतो लक्षात येतं? हा सदाचार त्या माणसाच्या मनामध्ये रुजवला पाहिजे. आणि हे काम फक्त धम्माचं काम आहे. काय विलक्षण सत्य बाबासाहेबांनी ते नमूद केलेलं आहे ते पहा. आणि त्या सत्याची आपल्याला काही फिकीर नाही. आणि मग पुढे ते काय म्हणतात, माणसाचे दुःख हे माणसातील दुर्व्यवहाराचा परिणाम आहे. आणि हा दुर्व्यवहार किंवा हा अन्याय आणि त्यापासून उद्भवणारी दुःखे ही सदाचारानेच नाहीशी होऊ शकतात. आणि बाबासाहेबांच्या भाषेत सदाचार म्हणजे धम्म, धर्म नाही. बाकीच्या धर्मामध्ये सदाचार दुराचार सारं एकत्रित आहे, त्याला धर्म म्हणतात. बुद्धाच्या धम्मामध्ये दुराचाराला धम्म म्हणून मान्यता नाही, फक्त सदाचाराला धम्म म्हणून मान्यता आहे. फरक तेवढा लक्षात ठेवायचा. काही लक्षात आलं? उदाहरणार्थ हिंदू धर्मामधली जातीव्यवस्था, जातीव्यवस्थेतून निर्माण होणारी दुःख ही वाईटच आहे ना, दुःखच आहेत ना, ती कल्पनाच वाईट आहे. परंतु हिंदू धर्माचा ते मुख्य आधारस्तंभ आहे, मुख्य शिकवण आहे ते. आणि गीतेमध्ये कृष्ण म्हणतो की मी निर्माण केलेले आहेत, देवानं निर्माण केलेले आहेत. म्हणजे वाईट असलेलाही तो धर्म आहे असं समजलं जातं. काही लक्षात आपल्याला? अशा अनेक वाईट गोष्टींना धर्म समजलं जातं, परंतु धम्मामध्ये वाईट गोष्टींचा समावेश होत नाही. धम्म म्हणजे सदाचार, सदाचार म्हणजे धम्म, धम्म म्हणजे नीती, नीती म्हणजे धम्म. हे बाबासाहेबांचं समीकरण याच ग्रंथामध्ये त्यांनी पुढे मांडलेलं आहे. काही मुद्दा लक्षात आला? आणि मग पुढचा हा थोडासा भाग आपण लक्षात घेऊया. म्हणूनच धम्माने, आता इथे धम्म शब्द वापरा, इथे मुळात धर्म वापरला ते तो वापरण्याची गरज नाही. म्हणूनच धर्माने नुसता उपदेश करून भागणार नाही, तर त्याने माणसाला आपल्या व्यवहारात सदाचाराची किती आवश्यकता आहे हे त्याच्या मनावर पूर्णपणे बिंबवलं पाहिजे, मनावर ठसवलं पाहिजे, मनात भरवलं पाहिजे, त्याची खात्री पटवली पाहिजे. हा त्याचा अर्थ. ही सदाचाराची आवश्यकता माणसाच्या मनावर ठसवण्यासाठी धम्माला इतरही कार्य करावी लागतात, असं बुद्धाचं म्हणणं आहे. कोणती कार्य मग ती? धम्माने माणसाला आचरणास योग्य कुशल कर्म कोणते हे ओळखण्याचे आणि त्या आधारे आचरण करण्याचे शिकवले पाहिजे. अकुशल कर्म कोणते हे ओळखण्याचे आणि ते टाळण्याचे शिकवले पाहिजे. हा बुद्ध धर्मातला सर्वात तसा स्टार्टिंग पॉईंट आहे. पहिला स्टार्टिंग पॉईंट आहे जागरूक होणं, दक्ष असणं, या बाबतीमध्ये दक्ष असणं, जागरूक असणं, पहिली गोष्ट. दुसरं पाऊल आहे चांगलं आणि वाईट ओळखणं, दुःखकारक आणि सुखकारक याची खात्री पटवणं, म्हणजे कुशल अकुशल ओळखणं. ह्या बौद्ध जीवनामधल्या पायऱ्या आहेत बरं. या पायऱ्या आत्मसात केल्याशिवाय मनुष्य बौद्ध बनत नाही, बौद्ध जीवन जगू शकत नाही. आणि नेमकं बाबासाहेबांनी ते इथे सांगितलेलं, त्याला कुशल अकुशल ओळखायला शिकवलं पाहिजे. एकाएकी नाही कळत, माणसाला शिकवण्याची गरज आहे. धम्मप्रचार कशासाठी? हे माणसाला पटवण्यासाठी. याशिवाय अत्यंत महत्त्वपूर्ण असे मानलेले धम्माचे 2 उद्दिष्ट बुद्धाने शिकवलेले आहेत. पहिला उद्देश म्हणजे माणसाला प्रार्थना, धार्मिक विधी, यज्ञयाजन शिकवण्याऐवजी त्याच्या नैसर्गिक प्रवृत्तीला वळण लावणे म्हणजे सुसंस्कृत करणे.
कर्मकांड महत्त्वाचं नाही. पण आम्हाला नागपूरातल्या बौद्धांना परित्राणाशिवाय चालत नाही आहे ना. आणि काही धार्मिक कार्यक्रम असेल तरच ते शोधात जातात भिक्षूच्या कोणी मिळेल का. माझ्याकडे सकाळीच एक मनुष्य आला होता, बंदीजी परित्राण करायचं. म्हटलं ते माझं काम नाही, तुझा. हो, दुसरा इलाज नाही ना, स्पष्टपणे सांगतो मी, हे माझं काम नाही, तू दुसरीकडे कुठे जा म्हणून. ही परिस्थिती आहे. माणसाच्या मनाला वळण लावलं पाहिजे. ते वळण लावण्यासाठी विहार आहेत आणि त्या विहारामध्ये वळण लावण्याचं प्रशिक्षण देणारी यंत्रणा असली पाहिजे, त्याशिवाय ते विहार असत नाही. काही मुद्दा लक्षात आला. म्हणून जगाच्या इतिहासामध्ये बौद्धांची विहारं विद्यापीठं बनली. चर्च विद्यापीठ झालं नाही, देऊळ विद्यापीठ झालं नाही, मस्जिद विद्यापीठ झालं नाही. काही लक्षात येतं आपल्याला. विहारं का विद्यापीठं झाली, तर विहारामध्ये प्रामुख्यानं असं मनुष्य घडवण्याचं काम केलं गेलं. भिक्षूंचं महत्त्व काय आहे ते लक्षात घ्या. आणि भिक्षूशिवाय विहार नाही ही परंपरासुद्धा लक्षात घ्या. आज बाबासाहेबांचे अनुयायी किती प्रामाणिकपणे ह्या परंपरेला मानतात मला सांगा. डू दे हॅव एनी रिस्पेक्ट फॉर दिस? नॉट एट ऑल. म्हणजे इतक्या आपण निष्क्रिय आणि बेपर्वा बनलेलो आहोत. त्यामुळं बाबासाहेबांची चळवळ खरं मग चालणार कशी, हे तर चळवळीचं मुख्य आहे, इंजिन आहे. इंजिनच बंद पडले आहे तर तुम्ही कशी चळवळ चालवणार. म्हणून आता प्रत्येक गट आणि प्रत्येक मनुष्य जो आहे तो ढकलण्याचं काम करतो आहे. म्हणून बाबासाहेबांच्या चळवळीतल्या सर्व संघटनात्मक गोष्टी ढकलगाडी झालेल्या आहेत. स्वतःच्या ताकदीनं चालण्यासाठी ते इंजिनच काम करत नाही, बंद पडलेलं आहे. काही लक्षात येतं आपल्याला. इतकी वाईट परिस्थिती आहे. आता पुढे काय म्हटलंय पहा. धार्मिक विधी आणि यज्ञ याजन शिकवण्याचे त्याच्या नैसर्गिक प्रवृत्तीला वळण लावणं. का, त्याचं उत्तर इथे पुढे दिलेलं आहे. भगवान बुद्धाच्या मते हा त्यांच्या धर्मातील म्हणजे इतरांच्या धर्मातील गंभीर दोष होता, कारण त्यांनी त्यांना नुसतं कर्मकांड शिकवलं. सत्प्रवृत्ती हीच चिरस्थायी चांगुलपणाचे अधिष्ठान आणि हमी आहे. चांगुलपण टिकायचं असेल तर त्याची खात्री कशातून मिळेल. चांगुलपण टिकायचं असेल तर त्याचा भक्कम पाया कोणता असणार आहे. मनाला लागलेलं वळण हाच पुढे चांगुलपणा कायम टिकण्याचा मुख्य पाया आहे, मुख्य आधार आहे. नाही लक्षात आलं. म्हणून मनाला वळण लागणं फार गरजेचं आहे. जर आम्ही आमच्या जवळच्या माणसाचा द्वेष करत असू तर कायम या नाही त्या पद्धतीनं द्वेषच करत जाऊ, सुख नाही निर्माण होणार. मनापासून आमच्यामध्ये मैत्री असेल, प्रेम असेल तर आम्ही आहे त्या परिस्थितीमध्ये तसेच वागू, कारण अधिष्ठान पाया प्रवृत्ती पक्की झालेली आहे. आणि ही प्रवृत्ती बौद्ध समाजामध्ये, मागासवर्गीय समाजामध्ये बदलणं आवश्यक आहे, कारण त्यांची प्रवृत्ती जुन्या पद्धतीची आहे, त्या धर्मापासून चालत आलेली. हिंदू धर्मानं माणसाला माणसापासून तोडलं, त्याला उच्च नीच लेखलं, त्याच्यामध्ये तंटा लावून दिला, भांडण लावून दिलं, समता नाकारली, अनेक प्रकारचे रोल्स त्यासाठी निर्माण केले आणि माणसाला माणसाशी झगडत ठेवायला लावलं. समतेची भावना त्यातली मारली गेली. म्हणून कुटुंबामध्ये पतीपत्नीमध्ये समता असत नाही, दुय्यम व्यवहार होतो. आणि दुय्यम व्यवहारामध्ये कोणाला तरी दुःख सहन करावं लागतंच. मनुष्य कायम दुःख सहन करू शकत नाही, त्यालाही मर्यादा असतात. आणि त्या दुःखाचा डोम जर उसळला तर मनुष्य कुठल्याही थराला वाटून तेवढं दुःख निर्माण करतो. ही परिस्थिती आहे.
म्हणून माणसामधलं जे संबंध सदाचारावरती आधारित असतील तरच ते टिकाऊ होतात, नाही तर होत नाहीत. म्हणून कुटुंब स्थिर असत नाही, समाज स्थिर असत नाही, संघटन स्थिर असत नाही. ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. प्रवृत्ती, सवय, मनाला लागलेलं वळण, बदलाचं मुख्य मर्मस्थान हे आहे. हे मर्मस्थान हाती घेतल्याशिवाय, त्याच्यात परिवर्तन केल्याशिवाय परिवर्तन शक्य नाही. हे बाबासाहेबांनी इतकं निक्षून सांगितलेलं आहे, कधी आम्ही त्याची काळजी घेतलेली नाही. कधीच याचा विचारच आम्ही करत नाही. आम्ही फक्त आमच्या बौद्धिक अटेनमेंट ज्या आहेत, इंटेलेक्च्युअल अटेनमेंट, बौद्धिक जे काही आम्ही गोळा केले, ते अटेनमेंट म्हणजे गोळा करणं, कलेक्टेड नॉलेज, त्याला सर्व काही समजत राहिलेलो आहोत. आणि त्यालाच आम्ही मानसिक मुक्ती समजत राहिलेलो आहे. ही याच्यातली ट्रॅजेडी आहे, शोकांतिका आहे. आम्ही मानसिकदृष्ट्या मुक्त झालो, त्यात भरीसभर म्हणजे काय, आम्ही हिंदू धर्म मानत नाही एवढंच, नाही देवाला मानत कबूल, नाही ते कर्मकांड करत कबूल, चांगली गोष्ट आहे. पण तुझ्या प्रवृत्तीचं काय? तू दुसऱ्या माणसाला इथे नाही तिथे तोडतोच, तो आपल्यासारखा नाही, तो वेगळा आहे असं म्हणतोच, माणसामध्ये भेद करतोच. माझ्या संघटनेचं ते त्या संघटनेचं आहे, माझ्या पोटजातीचा नाही त्या पोटजातीचा आहे, माझ्या गावचा नाही त्या गावचा आहे. अशा अनेक कारणासाठी तो माणसामध्ये भेद करतोच. भेद करण्याची ही प्रवृत्ती, भेद करण्याची ही मानसिकता, भेद करण्याची ही टेंडन्सी, इंग्लिशमध्ये म्हणतो आपण, हेच तर सर्व दुःखाचं मूळ कारण आहे. आणि जोपर्यंत हे हटत नाही तोपर्यंत तुम्ही मानसिकदृष्ट्या मुक्त झालेले नसता. ही गुलामगिरी आहे जकळून ठेवणारी. काही लक्षात येतं आपल्याला? म्हणून बाबासाहेबांचा हा जो इथे सांगितलेला मुद्दा आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. आम्हाला इहलोकी धम्मराज्य स्थापन करायचंच आहे. आणि धम्मराज्य स्थापन करण्यासाठी या समाजामध्ये सदाचाराचं महत्त्व वाढत गेलं पाहिजे. त्याप्रमाणे माणसाची प्रवृत्ती घडत गेली पाहिजे, त्याला त्याची सवय लागली पाहिजे. हे आद्यकर्म आम्हाला केलंच पाहिजे. जेव्हा हे आद्यकर्म करू तेव्हा मनुष्य माणसाशी जोडला जाईल. बाबासाहेबांच्या नावाच्या संघटना हाती धरून सुद्धा जोडला जाणार नाही. ही काळ्या दगडावरची रेघ आहे, जोडला जाऊ. जगात घडलेलं नाही असं कधी. घडेल फक्त संघ भावनेनंच. आणि बुद्धाचा संघ ही संघटना नाही, फ्रीलान्स असोसिएशन आहे ते. फ्रीलान्स, प्रत्येक भिक्षू स्वतंत्र आहे, इंडिपेंडंट आहे. आणि तरी तो प्रत्येक भिक्षूशी बांधील आहे. काय बांधून ठेवतो त्यांना? सदाचाराची भावना, विनयाचं आचरण. काही लक्षात येतं आपल्याला? विनय काय आहे? ज्याला सदाचार आपण म्हणतो, सदाचाराचे ते नियम आहेत. कोडिफिकेशन ऑफ गुड कंडक्ट, विनय पिटक त्याला म्हणतात. आम्ही काय म्हणतो, विनय पिटक, आम्हाला काय घेणं देणं आहे, ते भिक्षू बघून घेतील. अरे बाबा, असं नाही. त्या विनयामध्ये प्रत्येक माणसाला लागू होणारे खूप नियम आहेत, खूप नियम आहेत. कारण टेंडन्सी बदलायची आहे ना. त्यामुळे मूलभूत शिकवण तिथे आहे, ते आम्ही लक्षातच घ्यायला तयार नाहीत. मी काय म्हणतो, लक्षात येतं? त्यामुळं बाबासाहेबांच्या ग्रंथामधला हा विशिष्ट चॅप्टर, हे विशिष्ट प्रकरण, हे सर्वाधिक महत्त्वाचं आहे. आणि याचं मर्म बौद्ध म्हणणाऱ्या माणसाच्या मनामध्ये बिंबवलं पाहिजे, ठसवलं पाहिजे. याचं स्पष्टीकरण माणसापर्यंत पोचवलं पाहिजे. आम्ही दुसरं काही काम करत असलो तरीसुद्धा या कामाकडे काही ना काही वेळ दिला पाहिजे, काही ना काही शक्ती लावली पाहिजे. त्यामध्ये स्वतः लक्ष घातलं पाहिजे. स्वतः त्याचा लाभ घेत इतरांना तो देता येईल अशा प्रकारचा प्रयत्न केला पाहिजे. आणि यासाठी बाबासाहेबांनी इथे फार गंभीर भूमिका घेतली आहे. म्हणून काय म्हटलं ते पहा. आता मेडिटेशनला विरोध करणारे लोक आहेत आणि चांगले हायली क्वालिफाईड लोक म्हणतात विपස්සना वगैरे करू नका.
आणि भिक्षूंना ठणकावून सांगतात भिक्षूंनी कोणाला विपස්සना शिकू नये वगैरे म्हणून. आहे परिस्थिती आहे. आणि चांगल्या हुशार लोकांनी ग्रंथ लिहिलेले आहेत विपස්සना वगैरे याच्यावरती. त्यांच्या अज्ञानाची मला कीव येते, हसू येतं, वाईट वाटतं की काय परिस्थिती आहे बाबासाहेबांच्या लोकांची. इथे बाबासाहेब काय म्हणतात ते पहा. म्हणूनच भगवान बुद्धाने चित्ताच्या साधनेला म्हणजेच माणसाच्या वृत्तीला सुसंस्काराने वळण लावल्यास अगदी पहिले स्थान दिलेले आहे. चित्ताची साधना काय प्रकार आहे? चित्ताची साधना कशाला म्हणतात? मेडिटेशनलाच म्हणतात ना? का चित्ताशी संबंध ठेवण्याचा काही दुसरा मार्ग आहे? म्हणून इथे इंग्लिशमध्ये काय म्हटलं आहे पहा. That is why the Buddha gave the first place to the training of the mind, which is the same as the training of man's disposition. बाबासाहेब म्हणतात बुद्धानं ट्रेनिंग ऑफ माइंडला पहिलं स्थान दिलेलं आहे. आणि ट्रेनिंग ऑफ माइंड मेडिटेशनशिवाय होऊ शकतं का? ते एक महत्त्वाचं साधन आहे. त्याशिवाय तुमचा मनाशी संपर्क येत नाही. आणि धर्माचा जो अत्यंतिक महत्त्वाचा असा दुसरा उद्देश बाबासाहेबांनी सांगितलेला आहे तो म्हणजे एखादे तत्व उचित समजल्यावरती जरी कोणी साथी नसला तरी धैर्याने त्या तत्वाच्या मार्गापासून विचलित न होणं. दुसरे करोत नाही तर न करोत, आपण ते केलंच पाहिजे. म्हणून सल्लेख सुत्ताचा इथे उल्लेख केलेला आहे. हे दिगनिकायमधलं फार महत्त्वाचं सूत्र आहे. त्यातला काही अंश आपल्याला सांगावं म्हणून मी पुस्तके आणलेलं होतं, पण तो आपला वेळ काही तेवढा नाही म्हणून त्याच्यामध्ये जाता येणार नाही. ते आपल्याला पुढच्या वेळेस पाहावं लागेल. पण आज महत्त्वाचा भाग तो हा आहे. A good disposition is the only permanent foundation and guarantee of permanent goodness. Good disposition, disposition म्हणजे फ्रेम ऑफ माइंड, मनाची संरचना. मनाची संरचना हेच सर्व चांगुलपणाचा आधार आहे आणि खात्री आहे. गॅरंटी म्हटलेलं आहे, खात्री आहे. ज्या माणसाची जी प्रवृत्ती आहे तशी माणसाला खात्री असते. संध्याकाळ झाली की बारचा रस्ता धरणारा मनुष्य, त्याला पाहणाऱ्या प्रत्येक माणसाला खात्री असते ना की हा संध्याकाळी कुठे असेल. का खात्री आहे? सवय, प्रवृत्ती. म्हणून माणसाच्या मनाला ती सवय लागणं, प्रवृत्ती लागणं किती महत्त्वाचं आहे ते पहा. असं कधी कुणाला तर सांगता नाही काय अतिशय धार्मिक माणूस आहे पहा, अमुक अमुक वाजता तुम्ही विहारात गेला तर तुम्हाला दिसणारच, असं किती लोकांच्याबद्दल म्हणता येईल? आहे ना प्रॉब्लेम? अतिशय प्रामाणिक मनुष्य काही हो तो प्रामाणिकपणा सोडणार नाही. अशी किती लोकांच्याबद्दल खात्री वाटते आपल्याला? कधीच वाटत नाही. आणि बऱ्याच अंशी आपल्याला ते पटत जरी असलं कोणा व्यक्तीबद्दल तरी कोणी थोडंसं खुसपट काढलं, अरे असं असं नाही तसं आहे, तो त्याच्यावरती विश्वास ठेवेल. काही लक्षात आलं? म्हणजे आपल्याला माहीत असणारं सारं चांगुलपण क्षणात नसतं आणि तेवढा एक संशय त्याला महत्त्वाचा वाटतो आणि तो टाकाऊ मनुष्य त्या अर्थानं त्याचा तो स्वीकार करतो. का? दोष त्या सांगणाऱ्या माणसाचा नाही, दोष तुमच्या प्रवृत्तीचा आहे. तुमची प्रवृत्ती संशयखोर आहे. तुमची प्रवृत्ती दुसऱ्याकडे चांगलं म्हणून पाहण्यास तयार नाही. आणि प्रत्येकानं हा प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे की आपली प्रवृत्ती किती संशयखोर आहे. ही इतकी अंदर की बात आहे, इतकी अंदर की बात आहे की त्याबद्दल मला जास्त बोलण्याची गरज नाही, कारण ते धोकादायक आहे. म्हणून ज्यानं त्यानं हे संशोधन करावं आणि आपली अंदर की बात शोधून काढावी की आपल्या मनामध्ये, याला मराठीमध्ये दुसरा शब्द आहे दुस्वास, दुस्वासाची भाषा, दुसऱ्याबद्दल शंका कुशंका बाळगायची.
त्याचा तिरस्कार करण्याची, त्याच्यापासून दुरावा बाळगण्याची अशी भावना आपल्या मनामध्ये किती प्रमाणामध्ये आहे. स्वतःच्या हितासाठी त्याचा हिशोब करा, मोजणी करा, इथे सांगण्यासाठी नको, कारण ती तशी खरंच फार काळजीची गोष्ट आहे. तर या पद्धतीने आपल्याला समजून घेता येईल की आपली मानसिक गुलामगिरी हटलेली आहे का. काही लक्षात येतं. यासाठी शेवटी बाबासाहेबांचे एक उदाहरण आणि आपण हे समाप्त करूया. सल्लसूत्र फक्त आपण सोडलेलं आहे. आणखी एक त्याच्यामध्ये देवदाह सूत्र आहे, ते आपण पुढच्या याच्यामध्ये करणार आहोत. बाबासाहेबांची एक शेवटची गोष्ट. 14 तळ्याचा दुसरा सत्याग्रह होत असताना मराठा समाजाचे तेव्हाचे नेते जेधे आणि जवळकर, केशवराव जेधे आणि दिनकरराव जवळकर यांनी बाबासाहेबांना पत्र लिहिलं की आम्ही तुमच्या ह्या 14 तळ्याच्या सत्याग्रहाला पाठिंबा देऊ इच्छितो आणि त्याच्यात सहभागी होऊ इच्छितो. फक्त तुम्ही त्याच्यामध्ये ब्राह्मणांना थारा देता कामा नये, अशी त्यांची भाषा होती. वरवर माणसाला पटू शकते ती, अरे खरंच ब्राह्मण साऱ्या ह्या वाईट गोष्टींचं मूळ आहेत, त्यामुळं त्यांना बाजूला चालण्यात काय बिघडतं. बाबासाहेबांची काय भाषा होती माहीत आहे. त्याने त्यांना उत्तर दिलं, मी ब्राह्मणांचा द्वेष करत नाही, मी ब्राह्मण्याला नाकारतो, ब्राह्मण्याचा द्वेष करतो. म्हणजे त्या प्रवृत्तीचा, त्या सवयीचा, त्या मानसिक स्थितीचा विचार करतो. जे भेदाभेद करतात, उच्च नीच निघतात, त्याला ब्राह्मण्य म्हटलेलं आहे. त्या ब्राह्मण्य प्रवृत्तीचा मी द्वेष करतो, ती नाकारतो मी, ब्राह्मणाला नाकारत नाही. आणि म्हणून त्यांनी त्यांना ठणकावून सांगितलं, तुम्ही नाही सहभागी झाला, नाही पाठिंबा दिला तरी चालेल, परंतु जे माझे विचाराचे ब्राह्मण आहेत, ज्यांना हे सत्य कळतं आहे आणि त्यामध्ये सहभागी होतात, त्यांना मी नाही म्हणणार नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. थोडक्यामध्ये बाबासाहेब तसे हलक्या कानाचे नव्हते आणि आपला फार महत्त्वाचा स्वभाव असतो, बऱ्याच बाबतीमध्ये आपण हलक्या कानाचे असतो. नाही कळलं? कशावरती विश्वास ठेवतो? अरे आपलीच गोष्ट नाही, साऱ्या समाजाची आहे. म्हणून या देशामध्ये अफवेवरती ताबडतोब विश्वास ठेवला जातो. हलक्या कानाचे लोक आहेत म्हणून अफवेवरती विश्वास ठेवतात. बुद्धिमान मनुष्य, शहाणा मनुष्य काय म्हणेल, खरं आहे की खोटं ते बघितल्याशिवाय आहे पुढचं बोलणार नाही. आहे ना परिस्थिती. आणि हलक्या कानाच्या ह्या प्रवृत्तीमुळं समाजामध्ये कधीही सामंजस्य निर्माण होत नाही. कधीच. प्रत्येक मनुष्य आपलं, माझं, माझा ग्रुप, माझा समाज, माझी माणसं, माझ्या जवळचे या भाषेमध्ये बोलतो, परंतु दुसऱ्याकडे त्या दृष्टीनं पाहण्याची हिंमत ठेवत नाही. म्हणून प्रवृत्ती बदलणं हे महत्त्वाचं आहे आणि अत्यंत महत्त्वाचा सिद्धांत बाबासाहेबांनी या ग्रंथामध्ये मांडलेला आहे. भारत बौद्धमय करण्याचा पाया या पद्धतीनं त्यांनी रचलेला आहे, सांगितलेला आहे. आणि त्या पायाची दखल घेणं एक बाबासाहेबांच्या अनुयायी म्हणून आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे. गंभीर दखल घेणं कर्तव्य आहे आणि त्याची अंमलबजावणी करणं हे आपलं खरं कार्यक्षेत्र आहे असं समजलं पाहिजे. तुर्तास एवढंच. जय भीम.